MS पंचाळी तुमचा 12वा प्लेयर किंवा 10वा प्लेयर वरती आला नाहीये. 3 रनाची पेनल्टी आपण सांगितली होती. 3 रनाची पेनल्टी तुम्हाला देण्यात आलेली आहे. 3 रनाची पेनल्टी तुम्हाला दिलेली आहे. आता गेला तो. येस सर्वांना रूल सारखे तुम्हाला ओपनिंगच्या पहिले सांगितलं होतं. येस ॲब्सोल्युटली अनिकेत राऊत सर. स्पर्धा ही एक उच्चस्तरीय आहे. आपले रेग्युलेशन नियम आपल्याला फॉलो करायचे आहेत. धावसंख्या फलकावर आपण पाहतोय 2 चेंडू आणि 1 धाव. चेंडू डॉट आला आणि मात्र 3 धावांची पॅनलाइजला देखील सामोरी जावं लागलं MS उर्वी 11 या संघाला. अतिशय सुंदर स्पर्धा. गणरायाला वंदन करून आपण या स्पर्धेचा आगाज केला. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा. आज मंदिरात दिवे लागतात त्याचं कारण आहे छत्रपती शिवाजी महाराज. मराठी मातीचे शिरोबिंदू. अर्थातच आज मी मराठी असल्याचा मला गर्व आहे ते सांगण्यासाठी ज्यांनी जीवाची बाजी लावली अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा असेल. एकंदरीत आपण पाहतोय रिच टू मनी प्रेझेंट पालघर बॉक्स प्रीमियर लीग सीझन 1. उर्वी 11 संघाच्या ओनर्सला विनंती असेल की प्लीज या. सामना चालू असेल. आपण ओनर्स या. पॅनल्टीच्या 3 धावा आत्ताच ऍड केल्या जातील का? येस ओके. चला येस ऑल इज वेल ऑल सेट गेम इज ऑन मॅच ऑन. अतिशय सुंदर पालघर बॉक्स क्रिकेटचा हा क्रेज हा थरार ना भूतो ना भविष्यती याची देही याची डोळा पाहीन मी क्रिकेटचा हा सुंदर सोहळा. काय कमालीचं आयोजन आहे. अतिशय सुंदररीत्या ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडू आणि 1 धाव. एका बाजूला ब्रँड ऑफ आलेवाडी नो डाऊट अक्षय आणि एका बाजूला ब्रँड ऑफ पास्तळ अर्थातच दर्शन आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावर जर पाहिल्या तर 2 चेंडू आणि 1 धाव. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल तो म्हणजेच राहुल यावेळी स्टॅप केलाय आणि एकंदरीत आपण पाहतोय अर्थातच अक्षय नावाचा येतोय ब्रँडेड PBPL चा हा देखना चौकार 4. धावसंख्या एकंदरीत 4 ने फ्लाय होणार. अक्षयला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. अक्षयची ही क्वालिटी आहे. ज्या प्रकारे अक्षयची बॅट जर बोलायला लागली तर मात्र खऱ्या अर्थाने इथे धावांचा पाऊस पडणार. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे तुम्हाला विनंती आहेत. आणि प्लेइंग 11चा हा जो फॉर्म आहे प्लेइंग 9चा तो घेऊन जायचा आहे. फिलअप करून आमच्या कमिटीकडे आणून द्यायचा आहे. ज्या काही सूचना आहेत स्पर्धा अतिशय सुंदर आहे. त्यासाठी तुमचं महत्त्व देखील तेवढंच गरजेचं. तुमचा प्रतिसाद असणं देखील गरजेचं आहे. धावसंख्या फलकावर 5. यावेळेस पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. विकास कर्णधार तिथे आहे. एक चौकारानंतर सेन्सिबल क्रिकेट काय असतं ते मात्र दाखवून दिलंय. धावसंख्या फलकावर 4 चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतोय त्या म्हणजेच लागल्या जातील एकंदरीत 6 धावा धाव फलकावर. यावेळेस मात्र जीवाच्या आकांताने जीवाची बाजी लावत 1 धाव परिपूर्ण केली जात आहे. फलकावर जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7 ऑन दी स्कोर कार्ड. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आपण पाहतोय आतापर्यंत या षटकात चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर राहुल सरावलीचा मात्र स्टार कास्ट खेळाडू. कमी वयात जास्त चर्चा झाली तो हाच खेळाडू आहे. गोलंदाज तयार. हा फटका मात्र अलॉंग दी कार्पेट तिथे हार्दिक मेहर आहे. कुठेतरी कलेक्शन चांगलं झालं असतं तर इथे मात्र फलंदाजाला परतावं लागलं असतं. पहिल्या षटकाचा खेळ येतोय समाप्तीवर आणि धावा फलकावर आपण पाहू शकाल त्या म्हणजेच 8 धावा धाव फलकावर आहेत. अतिशय सुंदर ही स्पर्धा रिच टू मनी प्रेझेंट पालघर बॉक्स प्रीमियर लीग सीझन 1 ऑर्गनाइज बाय आपण पाहतोय organized by V Sports and strongly supported by स्वरा युवा ग्रुप पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशन. अर्थातच आपण पाहतोय हे मैदान अतिशय सुंदर आहे. खैरापाडाचं हे मैदान बिरसा मुंडा कमिटी ऑल मेंबर ऑल एंटायर टीम आणि तदनंतर मिलिंदजी धोडी साहेब यांचे देखील आम्ही आभारी असू. येस आपण पाहतोय जो पुढचा मॅच आहे इनिंग्स ब्रेकच्या आधी इथे मात्र तुमचे 2 कर्णधार पाहिजेत. प्लेइंग 11 ची लिस्ट फिलअप करून द्यायची आहे आणि 9 खेळाडू खेळणार.
10, 11, 12 3 प्लेयर आपल्याकडे एक्स्ट्रा आहेत. त्यातला कुठलाही खेळाडू आमच्यासाठी 10व्या खेळाडूच्या भूमिकेत इथे चालेल. फक्त तुम्ही मात्र तुमचे वेळेत उपस्थित दाखवणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, स्पर्धा खूप चांगली आहे, तुमचं प्रतिसाद असणं गरजेचं आहे. बघा विशाल आलेला आहे, पुढचा मॅच त्यांचा, त्यांनी देखील फॉर्म इथे फिलअप घेतलेला आहे. आपण पाहतोय अतिशय सुंदर दुसऱ्या षटकाचा देखील खेळ चालू झाला आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सेफ. तारापूरचा हा हँडसम चॉकलेट बॉय असा खेळाडू, अर्थातच तारापूर 11 या संघाकडून मात्र पालघर बॉक्स क्रिकेट खेळत असतो. ही मात्र पालघर बॉक्स क्रिकेटची लीग आहे. यामध्ये सगळे खेळाडू विभिन्न झालेत आणि यामध्ये आपण पाहतोय एक सुंदर देखणं ऑल इज वेल दिमागदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या फलकावर 4ने फ्लाय होणार. आता 12 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत आणि एकंदरीत आपण पाहतोय ऑन साईडला 4 खेळाडू, सौरभ भोईर, परेश, त्यानंतर आपण पाहतोय विकी भोईर आणि त्यानंतर आपण पाहतोय पहिला गोलंदाज राहुल याला देखील पाहतोय. आणि ऑन ऑफ साईडला आपण पाहतोय 3 चपळ, अभि, हार्दिक मेहर आणि एका बाजूला विकास माची. ब्रँड आहेत, खेळाडू सगळं काही एकदम ओकेवाले आहेत. आता मात्र तुमचा खेळ तुम्हाला साध्य करण्याची वेळ आलाय. आजच्या दिवसातला पहिला मॅच, एका बाजूला आपण पाहतोय निलेश फायटर, तर एका बाजूला MS11 उर्वी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. काही कमालीचं आणि देखणं दैदिप्यमान आयोजन, डोळ्यांचं पारडं फिटणार अशी मात्र ही स्पर्धा आहे. कारण अंडरम क्रिकेटचे दिवस सुखाचे आलेत. मी म्हटलं होतं अंडरम क्रिकेट आता खेड्यापाड्यातलं क्रिकेट राहिलेलं नाही, या क्रिकेटला एक चांगला दर्जा मिळाला आहे आणि मात्र आमचे आयोजक अथक परिश्रम घेतात या स्पर्धेसाठी. गोलंदाज तयार. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता. आता इथे मात्र आपण पाहू शकाल पालघर बॉक्स प्रीमियर लीगचा पहिला विकेट कोणी घेतला तर मात्र इतिहासाच्या पानावर नाव लिहिलं जाईल. सेफ याचं विकेटचं पतन, फलंदाज गॉन. जाऊया संगीत कक्षात आणि ऐकूया संध्याकाळच्या सत्रामध्ये एक सुमधुर संगीत. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पालघर बॉक्स प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात अंडरम क्रिकेटचा हा वर्ल्ड कप. क्या बात आहे, सुपर्ब. पुढचा होणारा मॅच स्वरा 11 पॅराडाईज वर्सेस बोईसर कलंदर. शाकीर मुल्ला विरुद्ध जब्बीर खान. 2 तुल्यबाज खेळाडू पाहायला मिळतील कर्णधाराच्या भूमिकेत. एकंदरीत फॉर्म फिलअप करा. इनिंग्स ब्रेकच्या आधी तुमची इथे लिस्ट आली पाहिजे. तुमचा 10वा 12वा खेळाडू जो कोण असेल तो मात्र कुठलाही चालेल, फक्त 10व्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी यायचं आहे. जे उर्वरित 3 प्लेयर त्यातला कुठलाही चालेल. यावेळी आपण पाहतोय निशांत नवीन फलंदाज दाखल झालाय आणि इथे मात्र आपण पाहतो व्यवस्थित प्रॉमिसिंग कनेक्शन झालं नाही. चेंडू डॉट येतोय. सेफची ही खरी ओळख आहे. ब्रेक थ्रू विकेट फॅक्टर असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सेफ चेंडूंचा खेळ झाला या षटकातला तो म्हणजे 4 आणि धावा फलकावर असतील त्या म्हणजेच 12. क्या बात आहे, क्वालिटी, उच्च कोटी, हाय क्लास. अर्थातच सेफ आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर दी स्टम्प्स पंच चिराग काका. धन्यवाद स्वरा पॅराडाईज संघ, तुम्ही मात्र तुमची प्लेइंग 11ची लिस्ट इथे फिलअप करून दिलेली आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावर जर पाहिली इथे 1ने रोटेट होणार. आता धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13. षटक क्रमांक जर पाहिलं तर आपण पाहतोय ते म्हणजेच दुसरं चालू आहे आणि चेंडूंचा खेळ जर पाहिला या षटकात फेकून झालाय 5 चेंडूंमागे 5 धावा खर्च करत एक मोठा मासा गळाला लावलाय. अर्थातच निलेश फायटरचा संघ कर्णधार एकंदरीत अक्षय अक्कू याला मात्र बाद करण्यात यश आलंय. रुपेश यावेळी पॅडल स्वीप. तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू निघून जाणार, सीमा पार येतोय. पालघर बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीगचा हा देखणा चौकार. 4. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. रिच टू मनी प्रेझेंट PBPL सीझन 1. धावसंख्या फलकावर 2 षटकाच्या समाप्ती अखेर 17 धावा. 17 ऑन दी स्कोर कार्ड. स्वरा पॅराडाईज संघाची मात्र प्लेइंग 11ची लिस्ट आलेली आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच जब्बीर खान, विशाल आगरे. आणि तदनंतर मी विनंती करीन बोईसर कलंदर की प्लीज मित्रांनो या, तुमची देखील इथे लिस्ट पोहोचणं गरजेचं असेल. बोईसर कलंदर या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल राहुल माळी. पालघर एक्सप्रेस नावाने ज्याची ख्याती, जो चर्चेत आला, एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज.
दणसार संघाकडून क्रिकेट खेळत असतो. आज मात्र कलंदर बॉईज बोईसर या संघाच्या माध्यमातून खेळणार. धावसंख्या फलकावर 17, 2 षटकांचा खेळ झालाय. आता धावसंख्या झालाय 17. कोणावर येणार खतरा? फलंदाज हवी होणार की गोलंदाजाची चर्चा होणार? येत्या काळात गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा राहुल सज्ज असेल आणि मात्र आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला निशांत, दहिसर संघाचा एक चांगला खेळाडू. यावेळी पुन्हा एकदा गोलंदाज राहुल. हा चेंडू मात्र आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. कदाचित जर पाहिलं आपण फलंदाजाचा विचार केला निशांत याचा, तर दहिसर संघाकडून लीडिंग रोल त्याच्याकडे असतो. परंतु मोठी स्पर्धा, एक प्रेशर नक्कीच असतं, दडपण असतं, कारण आपण ही झगमगती लाख मोलाची स्पर्धा पाहतोय. बॅटची एक हलकी एज, कनेक्शन प्रॉमिसिंग नाही, सिंगल मिळणार. धावसंख्या 1 ने संघाचं खातं पुढे सरकत आहे. आपण पाहू शकाल धावा फलकावर जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच 19. आणि आपण पाहू शकाल दोन्ही संघांना रिव्ह्यू देखील इथे दिलेला आहे. एकंदरीत आपण पाहतोय अतिशय सुंदर ही स्पर्धा आहे. बघा सगळं काही इथे आहे, तुम्हाला जे पाहिजे ते सगळं मिळेल अशी ही स्पर्धा आहे. अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर आमच्या आयोजकांनी या स्पर्धेकडे एकाग्र लक्ष केलं. आपण मागची 4 वर्ष फक्त व्हॉट्सअपवर चर्चा करायचो की अंडरआर्मची स्पर्धा अशी झाली पाहिजे, अंडरआर्मची चर्चा तशी झाली पाहिजे, स्पर्धा अशी हो तशी हो, परंतु करणं खूप गरजेचं असतं आणि करणं खूप कठीण असतं. हे मात्र आपण पाहतोय आज मेहनतीचं फळ आहे. हे कष्ट आहेत आणि कष्टामागची मात्र ही फळवृत्ती आहे. एकंदरीत आपण पाहतोय अतिशय सुंदररित्या ही स्पर्धा. धावसंख्या फलकावर 19. नवीन फलंदाज मलिक. एकंदरीत आपण पाहू शकाल मलिक याला, जो मात्र तारापूर संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळत असतो. आणि आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी अंडरआर्म क्रिकेटकडे खूप जास्त कॉन्सन्ट्रेट आता झालंय. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी 9 ते 10 गिफ्ट हॅम्पर असणार आहेत. बघा अंडरआर्म क्रिकेटचे सुखाचे दिवस का आहेत हे मी म्हणत असतो. एकंदरीत आपण पाहतोय प्रिंटेड मग असेल, त्यानंतर आपण पाहतोय फुलटॉसने मात्र कॅप प्रोव्हाइड केलाय, त्यानंतर आपण पाहतोय गॉगल, ब्लूटूथ, सॉक्स, त्यानंतर आपण पाहू शकाल ते म्हणजे टिफिन बॉक्स, त्यानंतर इनर स्लीव्स आणि तदनंतर आपण पाहतोय गिफ्ट हॅम्पर संदीप गरज साहेबांच्या माध्यमातून देखील आलाय. आणखीन आहेत ते देखील तुमच्यापर्यंत घेऊन येणार नो डाऊट. जाऊया मॅचकडे. धावसंख्या फलकावर 20. यावेळी दर्शन याचा मात्र फटका फसलाय आणि या गोलंदाज हावी होतोय तो म्हणजेच राहुल. चांगली गोलंदाजी, दुसरं षटक वैयक्तिक आहे, संघासाठी तिसरं आहे. काही कमालीचा क्लास तुम्हाला पाहायला मिळतो. यस, लास्ट बॉल पंच दर्शवित आहेत. हा चेंडू मात्र आप ट्रॅकर होता, टॅप करता येत नाही. विकेट मिळणार का? आणि यावेळेस पंचांनी बोट आकाशाकडे उचललाय आणि रन आउट. तुमच्यातलं कम्युनिकेशन संपलं, तुमच्यातली मात्र एक टॉक टाइमचा रिचार्ज संपला आणि संपर्क क्षेत्राच्या बाहेर झालात. त्यामुळे मात्र आपण पाहतोय अंडरआर्म क्रिकेटमध्ये हा मात्र रन आउटचा प्रभार जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज गॉन होणार, नवीन फलंदाज दाखल होणार. तत्पूर्वी जाऊया संगीत कक्षात आणि ऐकूया डिस्क जॉकीला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. येस, एक महत्त्वाचा नियम तुमच्यापर्यंत पोहोचवते मित्रांनो. जर तुम्हाला पाण्याची नितांत गरज असेल, तुमचा मात्र 10वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे बरोबर, आणि 2 खेळाडू तुमच्याकडे उर्वरित आहेत, तर तो 2 मधला 1 खेळाडू येऊ शकतो आतमध्ये. हा एक महत्त्वाचा नियम आहे. ओके, तुम्हाला पाणी लागेल त्याच्यासाठी देखील. आणि पाणी फक्त 3 षटकानंतर तुम्हाला मिळेल याची दक्षता घ्या. पाणी हा 3 षटक झाल्यानंतरच तुम्हाला मिळणार. स्ट्रॅटेजिक टाइम आउट नुसार आपण ही सिस्टम येस 3 षटकानंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट हा एक सिस्टम असणार. आणि तुम्हाला कसलीही मैदानाच्या आतमध्ये गरज असली तर पंचांकडे तुम्ही मात्र पहिले विचारून घ्या, तदनंतर तुम्हाला सगळं काही मिळेल. खूप महत्त्वाची स्पर्धा आहे आणि अंडरआर्म क्रिकेट मात्र आज खेड्यापाड्यातलं क्रिकेट राहिलं नाही. काय कमालीचा क्लास, उच्च कोटी. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर 20 असतील. एकंदरीत फलंदाजी मार्कवर आता विशाल
कोकण किनारपट्टीला वसलेलं गाव म्हटलं की मुरबे गावाचं मात्र नाव घेतलं जातं आणि मुरबे गाव म्हटलं की कलागुण विविधाने नटलेले हे गाव आहे. तिथे मात्र तुम्हाला क्रिकेट बघायला मिळेल, तिथे तुम्हाला हास्य कलाकार बघायला मिळतील, तिथे मात्र गोडगळ्याचे गायक तुम्हाला बघायला मिळतील, तिथे मात्र उत्कृष्ट क्रिकेटपटू खेळायला मिळतील. आणि त्याच मुरबे नगरीतला हा खेळाडू विशाल तरे कूल माइंडेड क्रिकेटपटू आहे, अतिशय सुंदर क्रिकेटपटू आहे. एकंदरीत ओव्हरआर्म क्रिकेटचा क्लास त्याच्याकडे चांगलाच आहे, परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये हा बेताज बादशाह आहे. अर्थातच आपण पाहतोय विशाल हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 षटकांचा खेळ संपतोय, धावा फलकावर असतील 20. एका बाजूला आपण पाहतोय निलेश फायटर, एका बाजूला MS उर्वी 11 पंचाळी. चला तुम्हाला पुन्हा सांगतो, जे 9 खेळाडू त्यांच्यातला खेळाडू जाणार नाही, जे 3 खेळाडू एक्स्ट्रा मध्ये आहेत त्यातला एक खेळाडू पाणी द्यायला जाऊ शकतो. यस, आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउट जेव्हा असणार 3 षटकानंतर तेव्हा मात्र कर्णधार आतमध्ये जाऊ शकतो. कारण आपण पाहतोय इथे सगळं काही आपल्याला पाहायला मिळतंय सुंदर. तुम्ही एक इंटरनॅशनल क्रिकेटकडे जर पाहिलं तर त्याच्या बरोबरीची टुर्नामेंट आहे, त्याच्या बरोबरी नाही सांगणार तशीच टुर्नामेंट आहे असं म्हणायला हरकत नाही. IPLचे दिवस देखील आहेत, तुम्ही जसं IPL पाहता त्याच प्रकारे सिस्टमॅटिक आयोजन नियोजन अर्थातच आपण पाहतोय आमचे आयोजक आहेत. अतिशय सुंदर रिच टू मनी प्रेझेंट पालघर बॉक्स प्रीमियर लीगचा हा थरार पहिलं वर्ष. यस, आणि आपण पाहतोय आमचे ऑडियन्स आहेत, प्रेक्षक आहेत, प्रेक्षक मित्र गरमीचे दिवस देखील आहेत. पाण्याची तुम्हाला गरज लागली की दोन्ही स्टँडमध्ये थंड पाण्याचे झार आहेत, तुम्ही मात्र पाण्याचा आस्वाद घेऊ शकता. चला जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सेफ तारापूरचा मात्र हा स्टार खेळाडू विराट कोहलीला लाजवेल अशी त्याची पर्सनॅलिटी आहे. यावेळेस त्याच प्रकारचा खेळ देखील त्याला करावा लागेल. धावसंख्या फलकावर 20. यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल परिपूर्ण होणार आणि सौरभ भोईर चुकी करतोय. हे हाय क्लास क्रिकेट आहे, इथे तुम्हाला मायनर चुका सुधाराव्या लागतील, कारण एकदा चुकी झाली की मात्र नंतर फक्त हळहळ व्यक्त करावी लागते. चुकीला माफी नाही, तुम्हाला रिझल्ट याचा मिळेल, कारण विशाल सारख्या फलंदाजाला तुम्ही दिलेली आहे संधी. येत्या काळात संधीचं सोनं करणं खूप गरजेचं असेल. यस, दोन्ही संघांना विनंती असेल की रेडी राहा, टॉस बॉक्सच्या बाजूला येऊन मात्र तुम्ही रेडी राहायचं आहे. टॉस होणार आणि लगेचच आपण मॅच देखील तिथे चालू करणार आहोत. यावेळी आपण पाहतोय अतिशय सुंदररित्या हा खेळ. आणि आता मात्र मलिकने मात्र SD विनरची स्पर्धा गाजवली होती. आता यावेळेस मात्र पालघर बॉक्स क्रिकेट गाजवेल का? यावेळेस टॅप केलाय, चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाणार, डगआउट मधून येतात टाळ्या. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचणार ती म्हणजे 22 धाब्यांवरती. षटक क्रमांक 4, एका बाजूला स्वरा 11 पॅराडाईज आणि एका बाजूला रकीब 11 तारापूर. शाकीर आणि जब्बीर यांना विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये तुम्ही मात्र अवेलेबिलिटी दाखवायची आहे. आणि यस सॉरी, बोईसर कलंदर हा संघ मात्र असेल. आपण पाहतोय पुन्हा एकदा टॅप केलाय विशालच्या बॅटमधून. मी म्हटल्याप्रमाणे हा मात्र एक घातक फलंदाज आहे, जास्त वेळ तुम्ही त्याला शांत ठेवू शकत नाही. सौरभने एक मायनर चान्स घालवला होता, स्टंपिंगचा पूर्ण चान्स होता, परंतु तिथे चान्स चुकला गेला. आणि तदनंतर जर पाहिलं तर आता 4 धावा ह्या तुम्हाला एक्स्ट्रा मध्ये मिळणार. धावसंख्या फलकावर जर पाहिलं तर 26. टॅपचं मैदान म्हटलं की मात्र टॅपचे कित्येक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि टॅप म्हटलं की पालघर क्रिकेटला लागलेला एक खराखुरा हिरा, जुना जाणता खेळाडू अर्थातच लेजेंडरी बॉक्समध्ये आसिफ मुछाले यांचं नाव मी सातत्याने घेणार. तदनंतर जब्बीर खानचा विचार केला तर तो देखील एक चांगला फलंदाज आहे. यावेळी 7 चेंडू मात्र आपण पाहतोय पॅडल स्वीप करायचा होता, सौरभ भोईर चुकी करतोय. धावसंख्या फलकावर आपण पाहतोय स्थिर असेल ती म्हणजे 26 धाब्यांवरती. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 4 आणि येणारे 2 चेंडू. रिच टू मनी प्रेझेंट पालघर बॉक्स प्रीमियर लीग, अतिशय शानदार सुंदर नेत्रदीपक. आजची मात्र पहिला दिवस, पहिली रात्र म्हटलं तरी हरकत नाही, कारण डे नाईट हे मॅच आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र चेंडू येणार डॉट. आता जर पाहिलं तर या षटकातला खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 5 येणारा शेवटचा चेंडू. यस, मॅन ऑफ द मॅच साठी मात्र आपण पाहतोय एकंदरीत जर पाहिलं तर 10 गिफ्ट टॅम्पर आहेत, 9 गिफ्ट टॅम्पर आहेत. अतिशय सुंदर बघा, सगळं इथे तुम्हाला बघायला मिळत आहे, कारण हा अंडरआर्मचा क्लास आहे. गोलंदाजी मार्कवर सेफ.
यावेळी सॉफ्ट हँडेडली डन केलाय. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि एकंदरीत सिंगलने इथे सॅटिस्फाय राहावं लागेल. 27 धावा, 27 ऑन दी बोर्ड. 27 म्हटलं की IPL ची ती मॅच तुमच्या लक्षात येईल. आता IPL चा क्रेज चालू आहे. 2014 मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल. कोण विसरेल आपल्याच पालघरमधला आदित्य तरे. मुंबई इंडियन्स संघाला 1 चेंडू 6ची गरज होती आणि गोलंदाज होता जेम्स फॉकनर आणि त्याच्या विरोधात चढवलेला सुनील गावस्कर स्टँडमध्ये तो षटकार कोण विसरणार. काही सेलिब्रेशन होतं. शेन वॉटसनला मात्र भरोसा होत नव्हता की हा षटकार झालाय. अर्थातच आपण पाहतोय राहुल द्रविड नाराज होते कारण तो षटकार गेला होता. स्पर्धेमधून बाद झालेला संघ होता अर्थातच राजस्थान रॉयल. येस, एक महत्वाचा मेसेज. 2 षटकांचा खेळापर्यंत जर चेंडू टॅप होऊन बाहेर गेला, चौकार गेला आणि जर तो पाण्यात भिजला तर तुम्हाला नवीन बॉल प्रोव्हाइड करण्यात येईल याची दक्षता घ्या. किंवा चेंडू हरवला तर तुम्हाला 2 षटकांच्या आधी जर खेळ चालू असेल तर मात्र आपण पाहतोय तुम्हाला नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केला जाईल. आणि धावसंख्या फलकावर आपण पाहतोय 4 षटकांच्या अखेरीवर 27. आज चेंडू मात्र आपण पाहतोय फलंदाजाने मात्र इथे नक्कीच दर्शविलाय की हा आहे चौकार. एकंदरीत खेळाडूला वाटलं, गोलंदाजांना वाटलं की हा षटकार गेलाय, परंतु चेंडू टॅप झालाय आणि चेंडू निघून जातोय सरळ सीमा पार येतोय दर्जेदार असा मात्र हा चौकार. येस, ॲब्सोल्युटली हा टॅप आहे 4. येस, आपण पाहतोय एकंदरीत पहिला मॅच संपला की मात्र खेळाडूंना विनंती असेल, पहिले 2 टीम आहेत त्यांच्यासाठी मात्र नाश्त्याची व्यवस्था आहे. एकंदरीत तुमचे बर्गर तुम्हाला इथे आहेत, सगळं काही आहे. एकंदरीत आपण पाहतोय ही स्पर्धा अशी आहे सुरेखरित्या पालघर बॉक्स प्रीमियर लीगचा तरार. यावेळेस गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय चिन्मय आणि चिन्मयचा पहिला चेंडू डॉट. प्रेक्षकांसाठी एक मेजवानी इथे आहे. लकी ड्रॉ कुपन असणार आहे प्रेक्षकांसाठी. आपण पाहतोय एकंदरीत या मॅच करिता मात्र हा लकी ड्रॉ असणार. प्रेक्षकाला मात्र एक चांगली मेजवानी आहे. या मॅच साठी तुम्हाला नक्कीच गॉगल आहे. येस, गॉगल आहे. लकी ड्रॉ या मॅच नंतर प्रेक्षकांसाठी होणार आहे. त्यामध्ये मात्र कोण लकी असेल त्याला मात्र एक गॉगल मिळणार आणि तो नंबर कुणाचा असेल, कुठला लकी ठरेल ते मात्र आपल्याला बघायला मिळेल. थँक्यू सो मच. प्रत्येक मॅचसाठी मॅच नंतर प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ मात्र केला जाईल. पहिल्या मॅचला आता गॉगल, दुसऱ्या मॅचला तुम्हाला ब्लूटूथ, तिसऱ्या मॅचला मग, त्यानंतर कॅप, अशा सगळ्या काही वेगवेगळ्या वस्तू आहेत. आज 6 मॅच 6 लकी ड्रॉ होणार प्रेक्षकांसाठी. त्यामध्ये मात्र कोण विजेता होणार प्रत्येकाला मात्र उत्सुकता झाली असेल. यावेळीच चेंडू मात्र आपण पाहतोय फाईन लेगचं क्षेत्र निवडत चेंडू निघून गेला. आपण पाहतोय सिंगल रन्ससाठी आणि धावसंख्या फलकावर जर पाहिली तर 33. अभय हा मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जुना जाणता खेळाडू आहे. अर्थातच अभयला आपण पाहू शकाल. चेंडूंचा खेळ 1 चेंडू बाकी असणार. येस, ॲब्सोल्युटली 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या फलकावर आपण पाहतोय ते म्हणजे 33 ऑन दी स्कोर कार्ड. येत्या काळात 33ला तुम्ही कव्हर कुठपर्यंत कराल, टार्गेट काय असणार हे मात्र आपण पाहतोय. आणि एकंदरीत प्रेक्षकांना विनंती असेल, लकी ड्रॉचा तुम्हाला नंबर देतोय. अर्थातच तो नंबर तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता. हाय मेसेज करा ह्या नंबरवर 9699760646. पुन्हा एकदा नंबर सांगतो, प्रेक्षकांसाठी आहे. लकी ड्रॉ 1 मॅच नंतर होणार, प्रत्येक मॅच नंतर होणार. हा नंबर आहे, त्या मेसेजवर हाय करा. 9699760646. प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा घेणार, हा नंबर सांगतोय. घ्या, लकी ड्रॉ साठी आहे. इथून तुम्हाला एक प्राइज मिळू शकतं. 969976
0646 लकी ड्रॉचा नंबर आहे. ह्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता व्हॉट्सॲपला. एकंदरीत आपण पाहतोय पहिल्या मॅचसाठी आपण पाहतोय या मॅच नंतर लकी ड्रॉला गॉगल असेल, दुसऱ्या मॅचला आणखीन काहीतरी वेगळं असेल, ब्लूटूथ आहे, सॉक्स आहेत, त्यानंतर आपण टिफिन बॉक्स आहेत, कॅप आहे, सगळं काही आहे. बघा इथून तुम्हाला जो नंबर दिलाय त्यावर हाय मेसेज करा. कोण लकी पर्सन ठरणार त्याला मात्र तो लकी ड्रॉ इथे पाहायला मिळेल. जाऊया मॅचकडे. धावसंख्या फलकावर एकंदरीत लागल्या जात आहेत त्या म्हणजेच 34, 34 धावा. क्या बात आहे, सुपर मॅच. गोलंदाजी मार्कवर परेश हा मात्र एक जादूगर आणि चखवा गोलंदाज. 45 संघाकडून सातत्याने चांगलं क्रिकेट आहे. आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आपण पाहतोय शेवटचं षटक आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू मात्र निघून जातोय सिंगल डिक्लेअर झोनसाठी आणि धावसंख्या फलकावर 1 ने मिळणार. एकंदरीत जर पाहिलं तर आता धावा लागल्या जातील त्या म्हणजे 35. 6 षटकांचा खेळ आहे. 6 षटकांमध्ये टॅपचा जर खेळ असेल तर तुम्हाला 50 धावापर्यंत पोहोचणं पुढे गरजेचं असेल. कॅप्टन 2 कॅप्टन मी विनंती करीन स्वरा 11 पॅराडाईज आणि बोईसर कलंदर टॉससाठी सज्ज राहायचं आहे. प्लीज टॉससाठी येऊन राहा. जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत. यावेळेस टॅप केलाय चेंडू मात्र आमच्या मायबाप प्रेक्षक वर्गांच्या अभिवादनासाठी येतोय दर्जेदार अभय नावाचा हा चौकार. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या अंडरम क्रिकेटच्या नगरीमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहोत रिच टू मनी प्रेझेंट पालघर बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेटचा शानदार ना भूतो ना भविष्यती हा मात्र हा सोहळा. तर आपण पाहतोय एकंदरीत इथे मात्र फलंदाज बाद होणार का. पंचांनी मात्र आपण पाहतोय इथे नॉट आउट करार इथे दिलाय. चला लकी ड्रॉचा नंबर घ्या मित्रांनो. शेवटचा हा मात्र इथे षटक चालू आहे. धावसंख्या फलकावर लागली जाते ती म्हणजेच 39. या मॅच नंतरचा लकी ड्रॉ असणार आहे. नंबर आहे पुन्हा एकदा सांगतोय डायल करा आणि या मेसेजला या नंबरवर हाय करा. 9699760646 9699760646 हा लकी ड्रॉचा नंबर आहे. याच्यावर मात्र हाय करा. प्रेक्षकांच्या माना आता खाली गेल्यात बघा, कारण प्रत्येकाला वाटतं लकी ड्रॉमध्ये मी देखील दाखल झालो पाहिजे आणि कोण असणार लकी विनर थोड्याच वेळात कळेल. आपण रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो एक चांगली टेलिकास्ट पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 4 कॅमेऱ्यांनी मात्र ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. एकंदरीत स्क्रीनवर डिसिजन असणार. डिसिजन हे स्क्रीनवर असणार. इथे मात्र आपण पाहतोय येस ॲब्सोल्युटली फलंदाज इथे मात्र ठरतोय फेल आणि फलंदाज होणार बाद. विकेटचं पतन गॉन. अभयला मात्र परतावं लागतंय. एक चौकार नक्कीच ठोठावला परंतु आता बाद. थँक्यू सो मच. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला. आपण पाहतोय 3 आणि या धावांची गती जर पहिली स्कोर काढला तर 39. हवी तशी धावा आता मिळाल्या नाही परंतु आता जे आहे ते ऍक्सेप्ट करावं लागेल. पदरात पडलेलं फळ आहे ते तुम्हाला उचलणं गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहतोय धावसंख्या फलकावर जर पाहिलं एकंदरीत 39. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 6व्या षटकातला 3 चेंडूंचा. पुन्हा एकदा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डावकुऱ्या हाताने फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. अर्थातच विशाल यावेळेस विशालच्या बॅटमधून येतोय दर्जेदार अप्रतिम उच्च कोटी हा मात्र आहे चौकार. धावसंख्या फलकावर 4 ने फ्लाय होणार. आता 43 लागल्या जात आहेत. एकंदरीत खूप सुंदर स्पर्धा. 43 ऑन दी स्कोर कार्ड. 43 धावा. एकंदरीत परेश हा गोलंदाज थोडासा ट्रॅकर चेंडू होता त्यासाठी मात्र त्याच्यावर हल्ला बोल झाला आणि आता धावसंख्या फलकावर तुम्हाला इथून मिळाल्या त्या म्हणजे 4. 43 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज फ्लाइटेड डिलिव्हरी हा चेंडू वाईड असणार. पंचांनी मात्र वाईड घोषित केलाय. धावसंख्या फलकावर 44. 44 धावा. रिच टू मनी प्रेझेंट पालघर बॉक्स क्रिकेटचा थरार यावेळेस अलॉंग दी कार्पेट आणि चेंडू मात्र गोळीच्या वेगाप्रमाणे निघून गेला. नॉन स्टॉप चौकार. 4. शान आई तुझ देऊला
थँक्यू. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. पॅराडाईज स्वरा 11 हा संघ, स्वरा 11 पॅराडाईज आणि बोईसर कलंदर टॉससाठी 2 कर्णधार या. आपण लगेचच तिथे टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तुम्हाला विनंती असेल टॉस बॉक्समध्ये या. हा चेंडू मात्र वाईड असणार. धावसंख्या फलकावर 1 ने पुढे आकार घेते आहे. एकंदरीत 45 धावा, 45 ऑन दी स्कोर कार्ड. हा चेंडू नो. आणि एकंदरीत इथे मात्र आपण पाहतोय चुकी आणि पूर्ण चुकी. आता धावसंख्या फलकावर आपण पाहू शकाल त्या म्हणजेच 50 रन्स. ओके. आणि चेंज ऑफ द पेस, बोटांतली जादू पाहायला मिळाली. एकंदरीत 6 षटकांचा खेळ देखील समाप्तीवर येतोय. पहिल्या मॅचमध्ये 50 धावा धाव फलकावर, 51चं टार्गेट. जास्त वेळ घेणार नाहीत. स्वरा 11 पॅराडाईज विरुद्ध बोईसर कलंदर. आणि धन्यवाद उत्कर्ष. चला विनंतीशील पॅराडाईज स्वरा 11 पॅराडाईज संघटना. युसुफ भाई एकच मिनिटं. 3 धावांची पॅनल्टी इथे ऍड केली जाईल. आपण पाहतोय म्हणजे धावसंख्या 53 असतील आणि 54ची गरज असेल. यस, ओव्हर टू यू टॉस बॉक्स. नक्कीच विनंतीशील स्वरा 11 पॅराडाईज संघाची संघटना टॉससाठी यायचं आहे. आपण पाहतो बोईसर कलंदर संघाचे संघटक साकीर मुल्ला आमच्याकडे पोहोचले गेलेत. मी विनंती करेल पालकर नगरसेविका सौभाग्यवती गीता संखे मॅम आपण यायचं आहे. तसंच विनंतीशील देदला ग्रामपंचायत सरपंच सौ कविता मॅम आपण सुद्धा यायचं प्लीज. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार. सेकंड मॅच एका बाजूला स्वरा 11 पॅराडाईज तर एका बाजूला पाहायला भेटेल बोईसर कलंदर. 2 मातब्बर खेळाडू संघटनाच्या भूमिकामध्ये. तसंच पाहायला भेटतील एका बाजूला जबीर खान तर एका बाजूला साकीर मुल्ला. तर बोईसर तर मॅम कॉइन स्पिन करायचं आहे. बोईसर कलरचा कॉल असेल. रिस्ट टू मनीचा कॉल आहे आणि PBPL पालकर बॉक्स प्रीमियर लीग पाहार टॉस मध्ये आलाय. धन्यवाद. आपण आमच्या मुख्य व्यासपीठ विराज मजे मॅम खूप खूप धन्यवाद. सर्व सणांना विनंती आहे, ग्राउंडमध्ये गेल्यानंतर कोणीही बॉल टाकणार नाही आहे. बॉल टाकायची प्रॅक्टिस अलाउड नाही आहे. डायरेक्ट तुम्ही सामना चालू करायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद अनिकेत. नक्कीच टॉस विन झाला है जबीर खान. जबीर फर्स्ट ऑफ कॉन्ग्रेचुलेशंस, आपने पहला टॉस जीता, पहला मैच है, क्या लेना चाहेंगे 6 ओवर का मैच में? हम सबसे पहला फील्डिंग लेना चाहेंगे. जिस तरह सबसे पूछा गया रिस्ट टू मनी प्रेजेंस एक बेहतरीन प्रतियोगिता पालघर बॉक्स प्रीमियर लीग, क्या कहना चाहेंगे इस लीग के बारे में? ये लीग के लिए जो सबसे अच्छा सपोर्ट किया है रोशन भाई जैन और तुषार जी संगे, उनको थैंक्स बोलना चाहूँगा. उनके बदौलत ही ये टूर्नामेंट हो रही है और उनके बदौलत हम आपके सामने खड़े हैं. जिस तरह से बात की जाए ऑक्शन में सभी प्लेयर खरीदे गए हैं, टीम में सभी कॉम्बिनेशन है, हर एक एरिया के, हर एक पालघर तालुका हर एक टीम के प्लेयर आए, तो आपकी टीम में भी सभी प्लेयर कैसा कॉम्बिनेशन बनाया गया? जब ऑक्शन के बाद टीम मीटिंग्स की गई होगी, क्या प्लानिंग की गई अपनी टीम के बारे में? प्लानिंग और प्रैक्टिस तो सभी टीम की चालू ही थी, हमारी भी प्लानिंग हुई है, वो मैं शेयर नहीं करना चाहता हूँ, वो मैच में यूज़ करूँगा. धन्यवाद जबीर. साकिर मैं आपके पास आना चाहूँगा. टॉस आपने गया, पहले आपको बल्लेबाजी है, अगर आप टॉस जीते तो आपका फैसला क्या होता है? एक बेहतरीन प्रतियोगिता है 6 ओवर के मैच में. हम भी टॉस जीतते तो पहले फील्डिंग ही लेते हैं. पहले बल्लेबाजी करने का मौका मिला है तो कितने रन बनाना चाहेंगे आप? 50-55 तक करने की कोशिश करेंगे. तो एक बाजू में जबीर खान जैसा प्लेयर है, आपकी टीम भी बढ़िया है, राहिल पठान जैसा प्लेयर आपकी टीम में है, आप खुद हैं, तो ये बैटल देखने में कितना मजा आएगा? मज़ा तो बहुत आएगा क्योंकि दोनों टीम बोईसर की है और बोईसर की पब्लिक भी बहुत आई होगी, तो मज़ा आएगा. दोनों तरफ से अच्छा गेम होगा. तो बेस्ट ऑफ लक दोनों ही कैप्टन को, जबीर खान एंड साकिर मुल्ला. ये थे टॉस बॉक्स में. टॉस यहाँ पर जीता स्वरा 11 पैराडाइज के कप्तान जबीर खान ने पहले फील्डिंग का फैसला किया और बल्लेबाजी का पर न्योता दिया है बोईसर कलंदर टीम को. जैसे ही मैच की शुरुआत है कि 54 रनों का लक्ष्य रखा गया है, दिनेश फाइटर तारापुर ने MS उर्वी पंचायत टीम के खिलाफ. जैसी मैच की शुरुआत होगी हमारे साथ फिर एक बार माइक्रोफोन पर जुड़ेंगे मिस्टर उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच युसुफ सय्यद सर. आपण पाहतोय टॉस देखील झालेला आहे. स्वरा 11 पॅराडाईज वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. जो कर्णधार टॉस जिंकतोय तो फिल्डिंगचा इथे दावा पेश करतोय. आता पहिल्या मॅचच्या रिझल्ट नंतर तुम्हाला कळेल. आणि आपण पाहतोय संजय पाटील साहेबांचं मात्र आम्ही शतशः आभार मानतोय, ज्यांनी मात्र अमूल्य वेळ खर्च केला आणि
प्रभाकर राऊत साहेब देखील आहेत, ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवली आणि मुख्य व्यासपीठाची मात्र शोभा वाढली तुमच्या पदस्पर्शाने. धन्यवाद साहेब. मुख्य व्यासपीठावरून आमचे प्रमुख मान्यवर रजा घेत आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच. यावेळीस आपण पाहू शकाल पहिलाच चेंडू वाईट +1 म्हणजेच या 2 धावा मिळणार. धावसंख्या फलकावर जर आपण पाहिल्या तर धावसंख्या फलकावर एकही चेंडू न फेकता 2 धावा खर्च होत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल रियाज कुरेशी हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. आता मात्र आपण पाहतोय क्लास खेळाडू विकास माची, ब्रँड ऑफ आगवन, ज्याच्या नावावर अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप काही चांगले रेकॉर्ड्स आहेत. अर्थातच यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू देखील वाईड असणार. धावसंख्या फलकावर एकने पुढे सरकणार. 3 धावा धाव फलकावर. एकंदरीत आपण पाहतोय बोईसर कलंदर संघ देखील आम्हाला इथे प्लेइंग 9 ची लिस्ट पोहोचवत आहे. धन्यवाद. धावसंख्या फलकावर एकही चेंडू न फेकता 3 धावा. टार्गेट 54चं टार्गेट असेल. यावेळीस हा चेंडू मात्र सॉफ्ट हँडली डन केलाय. बघा पहिल्या एका चेंडूवर तुम्हाला 3 धावा मिळाल्या, एकही चेंडू न फेकता. म्हणजे चौकारामध्ये कन्वर्ट कसं करायचं. आता 1 चेंडू आणि 4 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. ही मात्र विकासची ओळख आहे. सेन्सिबल कूल माइंडेड क्रिकेट खेळण्यात जो माहीर आहे असा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. अर्थातच विकास. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच पुन्हा एकदा वाईड. आणि रियाज कुरेशी हा मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करतोय. कुठेतरी आपण पाहतोय त्याच्याकडून एक चांगली लाईन और लेंथ मिळत नाही. चेंडू मात्र स्क्वेअरमध्ये जास्तीत जास्त मारे केले जात आहेत. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचणार 5. यावेळी स्टॅप केलाय. क्या बात आहे. ही मात्र ताकद आहे अर्थातच विशाल याची, अर्थातच हार्दिक याची. क्या बात आहे. सुपरली डन. टॅप केलाय. चेंडू निघून गेला सरळ सीमा पार. येतोय दर्जेदार प्रेक्षकांच्या भेटीसाठी. हा मात्र आपण पाहतोय पालघर बॉक्स क्रिकेटचा हा चौकार. धावसंख्या फलकावर जाऊन पोचतेल ती म्हणजेच 9. यावेळीस हा चेंडू पंच मात्र दर्शवितात की येस इट इज वाईड. रियाज कुरेशी इथे मात्र आपण पाहतोय एक खराब गोलंदाजी करतोय की काय म्हणायला हरकत नाही, परंतु वेळ गेलेली नाही. वेळ जाण्याच्या आधी इथे मात्र आपल्यामध्ये परिवर्तन करा. परिवर्तन खूप महत्त्वाची भूमिका आहे. वाईटसाठी रिव्ह्यू इथे मात्र ट्राय करतायत. एकंदरीत वॉर रूममध्ये आम्ही नक्कीच रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवू. एकंदरीत तो देखील ऑन स्क्रीन असेल. डिसिजन जे काही आहेत ते तुम्हाला ऑन स्क्रीन बघायला मिळतील. वाईटसाठी रिव्ह्यू रेफरल केला आहे. मी विनंती करतोय कमिटी मेंबर्स येस रिव्ह्यू जो आहे टीम रिव्ह्यू घेतलेला आहे तो तुम्हाला ऑन स्क्रीन देखील बघायला मिळेल. ही स्पर्धा आपण पाहतोय सुंदर आहे, अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप चांगली स्पर्धा. आणि वाईटसाठी मात्र रिव्ह्यू रेफरल केला होता तो मात्र तुम्हाला ऑन स्क्रीन बघायला मिळेल. येस आपण पाहतोय आपण पाहू शकाल चेंडू मात्र इन लाईन आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू मात्र वाईड नसणार. थर्ड अंपायर्स मधून आम्हाला कळवत आहेत की हा चेंडू चांगला आहे. चेंडू काउंट केला जाणार म्हणजे चेंडू येतोय डॉट. आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. अतिशय सुंदर पाटील नेटवर्क्स आणि त्यांची एंटायर टीम, कॅमेरामॅन अनुराग चव्हाण, मुन्ना जयस्वाल आणि आपल्याला पाहायला मिळतंय लाईव्ह ऑपरेटर अर्थातच आपण पाहतोय ते म्हणजेच धीरज गुप्ता आणि लाईव्ह स्कोरर साहिल विलास पाटील बहाडोली. यावेळीस आपण पाहतोय जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. रकीब कुरेशी यांच्याकडून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, रियाज कुरेशी यांच्याकडून मात्र आपण पाहतोय हा चेंडू चांगला होता. धावसंख्या फलकावर मिळणार 1. आता एकंदरीत डबल डिजिटमध्ये 10 धावा धाव फलकावर. 10 ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. येणारे चेंडू या षटकातले बाकी असतील ते म्हणजेच 2. पुन्हा एकदा रकीब टॅप केलाय. विकासचा ब्रँड, विकासचा ट्रेडमार्क फटका डाऊन दी ग्राउंड टॅप करून चौकार 4.
थँक्यू सो मच, धन्यवाद. वेलकम बॅक. रिच टू मनी प्रेझेंट पालघर बॉक्स क्रिकेट लीग मध्ये सरचे हार्दिक स्वागत असेल. आपण पाहतोय अतिशय सुंदर अशी स्पर्धा, ना भूतो ना भविष्य, ती डोळ्यांचं पारडं फिटवणारी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आहे. येस, अनसोल्ड प्लेअरचे जे टी शर्ट्स आहेत ते मात्र जी टेलिकास्ट स्क्रीन जी लावलेली आहे त्याच्या बाजूला मात्र तुम्हाला बघायला मिळतील. तिथे वाटप होईल. तिथे मात्र यतीनजी राऊत असतील आणि निलेश दादा वाणी असतील. त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा आणि मात्र नक्कीच आपण पाहतोय ती तुम्हाला टी शर्ट मिळेल. थँक्यू सो मच. आपण पाहतोय लकी ड्रॉ हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये होणार आहे आणि 2 विनर असतील, कारण 6च मॅच आहेत. त्यासाठी मात्र आपण लकी ड्रॉ हे मात्र 2 विनर काढणार आहोत. एक गॉगल असेल आणि एक आपण पाहतोय स्लीव्स इनर. तर कुठला प्रेक्षक मात्र इथे जिंकणार? धावसंख्या फलकावर जर पाहिल्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच तब्बल 18 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि तिथे मात्र 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. यावेळीस पाणी आतमध्ये घेऊन जावा तुमचा खेळाडू जो असेल एक्स्ट्रावाला. यावेळीस आपण पाहतोय आमच्या या स्पर्धेकडे वळत असताना महाराष्ट्र पोलीस अर्थातच विभूती साहेब 3 स्टार आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर या तुमचं मात्र 2 स्टार. सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत असेल, कारण ऑन ड्युटी 24 तास ज्यांच्या टायटल असतं, ज्यांच्यामुळे सुखाची झोप आम्ही घेतो, असे मात्र आमचे महाराष्ट्र पोलीस यांना त्रिवार मुजरा असेल. सरांचं मात्र इथे यथोचित स्वागत सन्मान. विभूते साहेब तुमचं मात्र सहर्ष हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि एकंदरीत आपण पाहतोय रोहन नाना गावड आणि अंकुशदा भोईर त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करतायत. फुलांप्रमाणे सुगंध देत राहा, वेलींप्रमाणे बहरत राहा, तुमच्या आयुष्यात अनेकानेक सुंदर दिवस येवो हीच आई भवानी चरणी प्रार्थना. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. धावसंख्या फलकावर जर पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 19 धावा. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच ठीक. नक्कीच स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये आपण लकी ड्रॉ काढणार आहोत, हे पण लक्षात घ्या. 2 लकी ड्रॉ असणार आहेत. आपण 3 षटकार समाप्तीनंतर लकी ड्रॉ काढला जाईल. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. येस, थँक्यू सो मच युसुफ सय्यद सर. धावसंख्या फलकावर आता 21 लागल्या जात आहेत. 21 ऑन दी स्कोर कार्ड. लकी ड्रॉ आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक मॅच नंतर 2 विनर असतील. एकंदरीत आपण पाहतोय अक्षय राऊत गोलंदाजी मार्कवर. फटका मात्र समोरच्या दिशेने चेंडू येणार डॉट आणि अक्षयची हीच तर खरी ओळख आहे. खूप सुंदर. अनसोल्ड जे प्लेयर आहेत त्यांनी तुमचा सिरियल नंबर जो आहे तो मात्र घेऊन या. तुमचा जो नंबर असेल तो मात्र घेऊन या आणि तिथे मात्र तुमची टी शर्ट्स इथे वितरित केली जाईल. वाणीदादा आहेत आणि यतीन राऊत सर तिथे असतील. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जी स्क्रीन लावलेली आहे त्याच्या अगदी बाजूला डाव्या हातावर तिथे मात्र तुम्हाला टी शर्ट्स वितरित केली जाईल. धावसंख्या फलकावर आपण पाहतोय ती म्हणजेच 25 धावा. 25 फलकावर लागल्या जात आहेत. तुम्हाला 54चं टार्गेट आहे. 25 धावा फलकावर लागल्या जात आहेत. येत्या काळात आपण पाहतोय कोण जिंकणार आणि कोण हरणार. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे संघ असेल बोईसर कलंदर, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे स्वरा 11 पॅराडाईज हा संघ आपण पाहणार आहोत. येत्या काळात कोण जिंकणार. धावसंख्या फलकावर जर पाहिलं तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचणार त्या म्हणजेच 25. षटक क्रमांक 2 समाप्ती अखेर आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर गौरव घरत हा मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. गौरव बेटेगावचा मात्र एक चांगला गोलंदाज. बेटेगाव की खुशबू म्हटलं तरी हरकत नाही. अर्थातच गौरव घरत गोलंदाजी मार्कवर असेल आणि यावेळीस त्याच्या माध्यमातून चेंडू कुठल्या रीतीने ट्रॅव्हल केला जाईल. रियाज कुरेशी महागडा साबित ठरला, त्यामुळेच कदाचित आपण पाहतोय आता कुठेतरी एक पुन्हा एकदा नवीन स्ट्रॅटेजी सेट करत 3रा गोलंदाज हा फ्रेश वापरला जातोय, गोलंदाज गौरव घरत. यावेळीस पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित नाही. पंचांनी मात्र नक्कीच आमच्यापर्यंत कळवतील की सॉफ्ट सिग्नल आउट असणार, परंतु आम्ही वॉर रूम मध्ये देखील येतोय. रिव्ह्यू सिस्टम घेतलेली आहे पंचांनी. सॉफ्ट सिग्नल हा आउट आहे. येस, ते देखील तुम्हाला बघायला मिळेल. हार्दिक कुठेतरी अडचणीत सापडलाय. आता मात्र खूप सुंदर यष्टिरक्षण झालं. हार्दिक आता कुठेतरी हृदयाचे ठोके वाढले असतील. जर सेफ झालो तर खूप चांगलं होईल, जर बाद झालो तर हताश हतबल होईल.
कुठला खेळाडू मात्र इथे सक्सेस होणार, निलेश फायटर की आपण पाहतोय MS उर्वी 11, मोतीलाल शाह उर्वी 11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. यस, आपण पाहतोय निलेश फायटर तारापूर आणि MS उर्वी 11 पंचाळी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. वॉररूम मधून आपण पाहतोय यस, ऑन स्क्रीन तुम्हाला डिसिजन बघायला मिळेल. खूप सुंदर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीस फलंदाज येस, इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजाला बाद व्हावं लागेल, कारण एकंदरीत स्टंप्स हिट झालाय बॉलचा आणि फलंदाजाची बॅट कुठेतरी थोडी मागे राहिलाय, म्हणजेच हार्दिकला इथे परतावं लागेल. खूप महत्त्वाचा इथे विकेट मिळालाय. काळानुसार परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे आणि त्याच प्रकारे तुम्हाला विकेट फॅक्टर मिळणं गरजेचे आहे. आणि आपण पाहतोय तिसऱ्या षटकाचा खेळ देखील चालू झाला आहे. चेंडूंचा खेळ जर पाहिला, पहिल्याच चेंडूंचा खेळ झालाय आणि नवीन फलंदाज आपल्याला राहुल पाहायला मिळेल. सरावलीचा मात्र खेळाडू हार्दिक बाद झाल्यानंतर आता मात्र राहुलला संधी मिळते. येत्या काळात राहुलला देखील जबाबदारीने खेळ करावा लागेल, कारण समोर तुमच्या विकास सारखा एक दिग्गज खेळाडू आहे. त्याला स्ट्राईक रोटेशन करून द्या, तो त्याचं काम चांगलं करेल. कारण एका बाजूला जर वीरेंद्र सेहवाग असेल तर राहुल द्रविडने सिंगल डबलकडे लक्ष देणं गरजेचं असतं आणि यावेळेस तेच क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल का, हा देखील आता चर्चेचा विषय बनलाय. धावसंख्या फलकावर स्थिर असेल ती म्हणजेच 25 धावा, 54चं टार्गेट आहे. पहिल्याच मॅचमध्ये आपल्याला कुठेतरी एक थोडंसं डिसिप्लिन ॲडजस्ट करता आलं नाही आणि त्यामुळे तुम्हाला 3 धावाची पॅनलाईज सामोरी जावं लागलं. टार्गेटमध्ये मात्र ह्या 3 धावा ॲड झाल्या. एकंदरीत आपण पाहू शकाल 54 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. काय कमालीची स्पर्धा आहे, अतिशय सुंदर. रिच टू मनी प्रेझेंट पालघर बॉक्स प्रीमियर लीग सीझन 1 पहिलं वर्ष आहे, परंतु काही कमालीचं आयोजन आहे. वी स्पोर्ट्स अँड स्वरा युवा ग्रुप स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशन. बिरसा मुंडाचं मात्र हे मैदान, अर्थातच सुंदर मैदान पाहायला मिळतं. यावेळेस फलंदाज बाद होणार का, आणि एकंदरीत डायरेक्ट हिट जर लागला असता तर मात्र फलंदाजाला परतावं लागलं असतं, परंतु तसं काही झालं नाही. सिंगल मिळाली आणि तिसऱ्या षटकाच्या स्ट्रॅटेजिक टाइम आउटमध्ये तुम्हाला मात्र एक नक्कीच लकी ड्रॉ पाहायला मिळेल. आणि कोण असणार लकी, गॉगल आणि आपण पाहतोय स्लीव्स इनर. अनसोल्ड प्लेयर जर इथे असतील तर प्लीज या. तिथे मात्र यतीन राऊत आणि वाणीदादा आहेत, त्यांच्याकडून मात्र तुम्ही तुमची टी शर्ट कलेक्ट करू शकता. या यावेळेस आपण पाहतोय फुलर लेनचा चेंडू, हा कुठेतरी मात्र एक बोनस चेंडू आहे. चेंडू टॅप केलाय आणि चेंडू निघून जातोय सरळ सीमा पार, येतोय दर्जेदार एक देखणा असा हा चौकार. थँक्यू सो मच. इथे मात्र उशीर झालाय, परंतु विकेट काही येत नाही. एका विकेट नंतर पुन्हा एकदा MS उर्वी 11 पंचाळी संघाचा कर्णधार सांगतोय की झुकेगा नाही साला. यावेळेस विकासच्या बॅटमधून येतोय दर्जेदार चांगला प्रहार, दर्जेदार असा हा चौकार. धावसंख्या थेट 4ने फ्लाय होणार. धावा फलकावर लागल्या जातात, त्या म्हणजे 34 धावांची भूक मिटणार नाही, तुम्हाला विकेट इथून घ्यावे लागतील. पुन्हा एकदा विकास. यावेळेस फटका मात्र आपण पाहतोय, चेंडू येणार डॉट. टॅपचा प्रयत्न पूर्ण आहे. एकंदरीत प्रत्येक चेंडूवर तुम्ही टॅप करू शकत नाही. लकी ड्रॉ एका या चेंडू नंतर होणार. यावेळेस पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल परिपूर्ण होणार का, यस ॲब्सोल्युटली ऑल राईट, सिंगल पूर्ण होतोय आणि धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचणार ती म्हणजेच एकंदरीत 35 धावा. लकी ड्रॉ इथे मात्र टाकला जाईल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे, त्यामध्ये आपण जाऊया युसुफ सय्यद सरांकडे. यस धन्यवाद. उत्कृष्ट आपण पाहतोय डिस्ट्रिब्युटर प्रेझेन्स पालघर बॉक्स प्रीमियर लीग. पहिल्यांदा आम्ही विनंती करेल देदारा ग्रामपंचायत कविता मॅम आपण यायचं आहे. सरपंच मॅम कविता मॅम या प्लीज. कविता मॅम आपण या. मिलिंद दोडी आपण यायचं प्लीज. एक आपण चीट करणं. कॅमेरामॅन मुन्ना जयस्वाल, मिलिंद दोडी यायचं आहे. 1-2 लकी ड्रॉ असतील, आपण पाहणार आहोत. नंबर जे टाकले गेलेत मॅम, आपण पहिली चिठ्ठी काढायची. बघूया कुठला प्रेक्षक लकी असेल आजच्या दिवसामध्ये. लकी ड्रॉ मधून त्याला गिफ्ट हॅम्पर दिला जाईल. आपण चिठ उघडायची मॅम. नंबर्स असतील त्या नंबरने आपल्याकडे यायचा प्लीज. नंबर आहे 8999243948. 8999243948. ज्या प्रेक्षकाचा नंबर देणे कृपया करून यायचं आहे. पहिला लकी ड्रॉ ठरला गेलाय पालघर बॉक्स प्रीमियर लीग मधला. आपण दुसरा लकी ड्रॉ काढायचा. पहिला 8999243948 हा नंबर आहे.
कोणाचा नंबर त्यांनी कृपया आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या. लकी ड्रॉ ठरला गेला. दुसरा लकी ड्रॉ विनर आहे 9545947243. हा मोबाईल नंबर आहे 9545947243. धन्यवाद मॅम. आपण विराजमान तसंच सर आपण सुद्धा विराजमान व्हायचं आहे. आपण नंबर सांगायचा आपला आणि लकी ड्रॉ आपण घेऊन जायचं आहे. 9545947243 हा नंबर. तसंच दुसरा नंबर पाहायला भेटेल 8999243948. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. यावेळीस आपण पाहतोय धावसंख्या फलकावर एकंदरीत जर पाहिलं तर चेंडू मात्र आपण पाहतोय निघून जाणार सरळ सीमा पार. येतोय दर्जेदार असा मात्र देखणा चौकार. धावसंख्या फलकावर 39 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. तुम्हाला मात्र 53 धावांची गरज असेल. अक्षय राऊत गोलंदाजावर मात्र हवी झालाय. फलंदाज विकास. यावेळेस डिसिप्लिन. क्या बात आहे. सेन्सिबल क्रिकेट. एकंदरीत जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. 40 धावा धाव फलकावर. 40 ऑन दी स्कोर कार्ड. 40 धावा धाव फलकावर आहेत. आणखीन तुम्हाला मात्र 13 धावा जमवणं गरजेचं असेल. जर मात्र पहिला विजयाचा शिक्का इथे मात्र मुर्तब करायचा असेल तर मात्र तुम्हाला पण पाहतोय एकंदरीत जर पाहिलं तर आता 13 धावा जमवणं गरजेचं असेल. आणि लकी ड्रॉचा पहिला विनर आपल्याला पाहायला मिळतोय हार्दिक. अर्थातच रोहित डीजे उर्वी, रोहित यांचा चिरंजीव अर्थातच हार्दिक मात्र लकी ड्रॉचा पहिला विनर झालाय. यावेळी सिंगल मिळते आणि एकंदरीत आपण पाहू शकाल धावसंख्या 1 ने फ्लाय होणार. आता 41 धावा धाव फलकावर आहेत. विलास पाटील आणि हितेश संके साहेबांच्या शुभ हस्ते मात्र इथे लकी ड्रॉचं प्राइज वितरित केलं जाईल. यस, हार्दिक ठरतोय लकी ड्रॉ विनर. एकंदरीत खूप सुंदर संधीचं मात्र नक्कीच त्यांनी इथे सोनं केलेलं आहे. एक विनर हार्दिक आहे. एक विनर कोण असेल त्यांचा नंबर तुम्ही लगेचच आमच्यापर्यंत इथे कळवा. इथे कळवलाय त्या नंबरवर तुम्ही स्वतः या आणि मात्र तुम्हाला तिथे लकी ड्रॉ मात्र नक्कीच मिळेल. यस, विनर तुम्ही इथे झालेत हार्दिक. येस, अभिनंदन. तुम्ही मात्र लकी ड्रॉचे पहिले विनर ठरलात या पालघर बॉक्स प्रीमियर लीग मध्ये. रिच टू मनी प्रेझेंट. सुंदर, अतिशय सुंदर देखणी स्पर्धा. आणि आपण पाहतोय गॉगल मात्र इथे हार्दिक जिंकलाय. एकंदरीत आपण पाहतोय न्यू ऑप्टिकल्स बोईसर, न्यू लकी ऑप्टिकल्स बोईसर यांच्याकडून मात्र ते गॉगल्स आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी देखील ते गॉगल्स आहेत. या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण होणार याच्याकडे देखील आपण लक्ष देणार आहोत या मॅच नंतर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दर्शन पास्थळचा मात्र एक उत्कृष्ट क्रिकेटपटू तुम्हाला पाहायला मिळत आहे. शांत दिमाखाने सेन्सिबल क्रिकेट अर्थातच विकास यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहे. कारण जोखीम पत्करणं आता विशेष गरजेचं नाही. सिंगल डबलने मॅच होऊ शकतो आणि त्याच्याच जोरावर हा क्रिकेटचा खेळ मात्र इथे बेसिक रचला जातोय तो म्हणजेच विकासच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावर आता मात्र पोहोचतील त्या म्हणजेच 47 धावा 47. यावेळी फटका चांगला आहे आणि कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण. हे मात्र एका मोठ्या स्पर्धेमध्ये शोभित नाही. कारण या स्पर्धेमध्ये तुमची वर्णी लागली गेली. निलेश पायटर संघाने तुम्हाला पिक केलं परंतु हे असं गचाड क्षेत्ररक्षण चालणार नाही. क्रिकेट आहे म्हणा, माईक करून बोलणं सोपं असतं, मैदानाच्या आतमध्ये प्रेशर झेलणं खूप कठीण आहे. यावेळी धावसंख्या फलकावर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 51 टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र येणार डॉट. 51 धावांवरती धावफलक स्थिर आहे. पुढचा होणारा मॅचच्या स्वरा 11 पॅराडाईज वर्सेस बोईसर कलंदर. क्या बात आहे, काटेकी टक्कर. जब्बीर असेल तर जब्बीरला सामना राहुल माळीचा करावा लागेल. एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज शाकीर असेल तर नक्कीच तिथे देखील चांगले चांगले गोलंदाज आहेत. सिंगल मिळते आहे. धावसंख्या फलकावर 52. येत्या काळात आणखीन 2 धावांची गरज आणि पहिला विजय कोण मिळवणार? एम एस उर्वी 11 पंचाळी की मात्र निलेश पायटर? मी विनंती करीन पुढच्या मॅचचे 2 कर्णधार या. जब्बीर आणि शाकीर यांना विनंती करतोय जे तुमचे खेळाडू तुम्ही लिस्ट दिलेली आहे 10 जणांची त्यामध्ये खेळणार कोण आहे त्याच्यावर टिक मार्क करून द्या. तुम्हाला विनंती असेल. येस,
शाकीर विनंती असेल की यावेळेस MS उर्वे 11 पंचाळी पहिल्या मॅचचा विजयी आणि एकंदरीत आपण पाहतोय जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच कोण असणार आपण बघणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल. शाकीर तुमचे मात्र खेळाडू कोण आहेत ते इथे या. इथे शाकीर इकडे या. शाकीर जे तुम्ही लाईन मध्ये 10 नंबर दिले त्याच्यातले प्लेइंग 9 कोण असणार ते द्या. चला विनंतीशील दोन्ही संघाने सेकंड करायचा लाईनअप मध्ये. ही आपण शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहतोय. लाईनअप मध्ये